नक्कीच भाजपकडून आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रामदास आठवले असतील, विनोद तावडे आहेत, त्याचबरोबर रामदेव वडकुते असतील, रवींद्र चव्हाण असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळेजण आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळतात. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर रामदास आठवले यांचा उमेदवारी आहे तो पहिला अर्ज आहे तो भरला जातोय. तर शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज आहे तो दाखल झालेला पाहायला मिळतोय. मात्र अद्यापही एकनाथ शिंदेशी यांच्या शिवसेनेकडून नेमका कुणाचा उमेदवारी अर्ज भरला जाईल या कायम सस्पेन्स आहे तो ठेवलेला पाहायला मिळतोय. कारण की ज्योती वाघमारे, राहुल शेवाळे या दोघांची नावं सध्या चर्चेत आहे. त्यामुळे नेमकं आता कोण येऊन उमेदवारी अर्ज दाखल करतं हे देखील बघणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे शरद पवारांचा अर्ज दाखल झाल्यानंतरून आता पार्थ पवार हे देखील आहे ते थोड्या वेळामध्ये आहे ते उमेदवारी अर्ज भरतील. त्यामुळे राज्यसभेवर आजोबा आणि नातू एकाच वेळेत आहे ते राज्यसभेवर जातील असं सध्याचं चित्र आहे. मात्र जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 2 उमेदवारी अर्ज भरले तर बिनविरोध होणार नाही हे सध्याचं चित्र पाहायला मिळत आहे.